नमस्कार सर्वांना. आज आपण नाना शंकरसेठ यांच्याविषयी जे अभ्यासक्रमाला सुरुवात केली होती, समाज सुधारकांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली होती, त्याचा हा दुसरा भाग आणि शेवटचा भाग. मागच्या भागामध्ये त्यांच्याबद्दल आपण कौटुंबिक माहिती पाहिली, त्यांची ओळख पाहिली, शिवाय त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य, एल्फिन्स्टन यांच्याबरोबर केलेलं कार्य आपण अभ्यासलं. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या कार्यामध्ये कोणकोणत्या सहकाऱ्यांनी साथ दिली याचा पण आपण विचार केला. त्यांचे विद्यार्थी कोण होते याचाही आपण विचार केला. आजच्या भागामध्ये आपण स्त्री शिक्षण थोडक्यात अभ्यासणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांचं राजकीय कार्य कोणत्या स्वरूपाचं आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा. मग सुरुवातीला स्त्री शिक्षणाच्या कार्याचा आपण थोडक्यात विचार करूयात. मुंबईमध्ये त्यांनी मुलींसाठी एक हायस्कूल काढलेलं होतं स्वतःच्या वाड्यामध्ये. कधी काढलं होतं पहा? 1848मध्ये. या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर 1848 आणि कोणत्या ठिकाणी? मुंबईमध्ये स्वतःच्या वाड्यामध्ये हे त्यांनी केलं होतं. अशा प्रकारचं जर विधान आलं तर ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तशा प्रकारे मुंबईत त्यांनी स्वतःच्या वाड्यामध्ये मुलींसाठी हायस्कूल काढलं होतं. कधी काढलं होतं हे महत्त्वाचं आहे. 1848मध्ये काढलेलं होतं आणि स्वतःच्या मुलीसुद्धा या शाळेमध्ये त्यांनी पाठवलेल्या होत्या. म्हणजे कधी विधानामध्ये विचारलं याबद्दल तर हे पण लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि नानांनी कन्या शाळेसाठी एक स्वतःचा वाडा दिला होता. कोणाला दिला होता हे आपल्याला विचारतील. तर कन्या शाळेसाठी आपण म्हणता कोणाला? तर डॉक्टर विल्सन यांना स्वतःचा वाडा दिला होता. शिवाय स्त्री शिक्षणाला चालना मिळावी यासाठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम स्वखर्चाने आपल्या वाड्यामध्ये त्यांनी घेतलेली होती. तर अशा प्रकारे स्त्री शिक्षणाचं कार्य नाना शंकरसेठ यांनी केलेले आपल्याला दिसून येतात. याच्यानंतर आपण त्यांचं राजकीय कार्य काय आहे या राजकीय कार्याचा विचार करता. राजकीय कार्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची द बॉम्बे असोसिएशन हिनं भारतीय लोकांसाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले. कोणत्या प्रकारे प्रयत्न केले त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे. मग सुरुवातीला याची स्थापना कधी झाली होती त्याचा आपण विचार करूयात. कोठे झाली होती, त्याचे अध्यक्ष कोण होते याचा विचार करूयात. मग सुरुवातीला द बॉम्बे असोसिएशनचा जर विचार केला तर या संस्थेची स्थापना 26 ऑगस्ट 1852 रोजी. कधी पहा? 26 ऑगस्ट 1852. कोठे करण्यात आलेली होती? मुंबईमध्ये करण्यात आलेली होती. शिवाय या सभेच्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? या सभेच्या बैठकीचे अध्यक्ष होते नाना शंकरसेठ. अध्यक्ष पण नाना शंकरसेठ होते. या संस्थेचे उपाध्यक्ष अध्यक्षपद दोन्ही भूषवलेलं होतं. ही संस्था आपल्या देशामध्ये एक राजकीय चळवळीचं केंद्र म्हणून पुढच्या कालावधीमध्ये उदयाला आलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे द बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली, केव्हा झाली, कधी आणि कोठे झाली हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 26 ऑगस्ट 1852मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापना झालेली आपल्याला दिसतात. अध्यक्ष नाना शंकरसेठच होते आणि ही संस्था आपण काय म्हणतो तर राजकीय चळवळीचं केंद्र बनलेली आपल्याला दिसून येते. उद्देश काय होता या संस्थेचा? या संस्थेचा उद्देश होता की मुंबईच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, ज्या गरजा आहेत त्या गरजांची चौकशी करायची आणि मग त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या सरकारला कळवायच्या आणि त्याच्यावरती उपाय करायचे. तशा प्रकारे याला उद्देशून द बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आलेली होती. म्हणजे बॉम्बे असोसिएशनची स्थापना कशासाठी करण्यात आलेली होती हे आपल्या लक्षामध्ये आलं की लोकांच्या गरजा समस्या समजावून घ्यायच्या आणि लोकांचं कल्याण करता यावं यासाठी ह्या ज्या अडचणी त्या सरकारला सांगायच्या आणि त्याच्यापासून काही उपाय असतील तर ते उपाय करून घ्यायचे. तशा प्रकारे या उद्देशानं ही राजकीय संस्थेची स्थापना झालेली आपल्याला दिसते. आता द बॉम्बे असोसिएशनबद्दल नाना शंकरसेठ काय म्हणतात? नाना शंकरसेठांचा विचार केला तर यांचं मत काय होतं त्याचा आपण विचार करूयात. ते म्हणतात या देशातील जनतेचं कल्याण करावं ही इंग्रज सरकारची इच्छा आहे. हे खरं आहे, पण आमची अशी काही दुःख आहेत ती सरकारच्या नजरेसच येत नाही आहेत आणि ती यायला हवी तर मग आमची दुःख दूर होतील आणि जनतेचं कल्याण आम्हाला साधता येईल. तर आम्ही काय करणार तर आमच्या अडचणी सरकारच्या नजरेस आणून देता याव्यात आणि रयतेच्या सुखाकरता सरकारला सर्व गोष्टीमध्ये सहाय्य करावं म्हणून ही संस्था आम्ही काढलेली आहे असं नाना शंकरसेठ म्हणत आहेत. म्हणजे आता आणखी तुमचा जो महत्त्वाचा उद्देश कोणता आहे ते आणखी तुम्हाला स्पष्ट होईल. या ठिकाणी
त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुमची खूप इच्छा आहे आमचं कल्याण करावं, पण आमची दुःख काय आहेत ना हेच तुम्हाला कळाली नाहीत, तर तुम्ही कल्याण काय करणार? मग ही संस्था काय करणार होती, द बॉम्बे असोसिएशन? तर ही संस्था आमची जी दुःख आहेत, आमच्या ज्या अडचणी आहेत, आमच्या ज्या समस्या आहेत, त्या सरकारच्या नजरेस आणून देणार होती आणि मग हे यांच्या समस्यांवर सरकारनं काहीतरी सहाय्य केलं पाहिजे, उपाय योजले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणार होते. अशा प्रकारे द बॉम्बे असोसिएशनचा उद्देश आपल्याला कळून येतो. त्याच्यानंतर बॉम्बे असोसिएशननं काय काम केलं? आता बॉम्बे असोसिएशनच्या कामाचा जर तुम्ही विचार केला तर हिंदी लोकांना कायदेमंडळात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी प्रयत्न करणारी संस्था. आणि मग याचा परिणाम काय झाला याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला दिसून येतं याचा परिणाम काय झाला. तर पुढच्या कालावधीमध्ये 1861 मध्ये भारतीयांना कायदेमंडळामध्ये प्रवेश मिळालेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे भारतीयांना कायदेमंडळामध्ये कधी प्रवेश मिळाला आपल्या लक्षात आलं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. तुमचा एक प्रश्न या ठिकाणी क्लिअर होईल की भारतीयांना कायदेमंडळात प्रवेश यासाठी कोणी प्रयत्न केले होते? द बॉम्बे असोसिएशनने प्रयत्न केला की हिंदी लोकांना कायदेमंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळावं. मग ते प्रतिनिधित्व मिळालं का? तर प्रतिनिधित्व मिळालं. 1861 मध्ये भारतीयांना कायदेमंडळात प्रवेश देण्यात आला. तशा प्रकारे शिवाय मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे पहिले महाराष्ट्रीयन सदस्य ते होते. आता या ठिकाणी आपण बॉम्बे असोसिएशनचं कार्य समजावून घेतलं, कोणत्या प्रकारची राजकीय सभा होती, उद्देश कोणता होता आणि मग तिनं कोणतं कार्य केलं, त्यांनी केलेलं कार्य साध्य झालं का? आपण म्हटलं 1861 मध्ये भारतीयांना कायदेमंडळात प्रवेश मिळालेला आपल्याला दिसून येतो. मग या ठिकाणी आता आपण पाहूयात मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे पहिले महाराष्ट्रीयन सदस्य मग कोणास मान मिळाला होता असंही आपल्याला विचारतील. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे पहिले महाराष्ट्रीयन सदस्य होण्याचा मान कोणाला मिळाला? तर नाना शंकर सेठ यांना मिळालेला आपल्याला दिसून येतं. लक्षात आले? तशा प्रकारचे मुद्दे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे. त्यानंतर काही महत्त्वाच्या संस्था होत्या. त्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये भारतीयांच्या समावेशासाठी हे प्रयत्न करण्यात आलेले होते. कोणते? ग्रँड ज्युरीमध्ये भारतीयांचा समावेश झाला पाहिजे, जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांना मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले आणि ते अधिकार मिळवले सुद्धा. म्हणजे कशासाठी प्रयत्न केले हे आपल्या लक्षामध्ये येतं. आपण म्हटलं ग्रँड ज्युरीत भारतीयांचा समावेश झाला पाहिजे आणि जस्टिस ऑफ पीस ह्या तुम्ही ज्या पदव्या देता तर हे अधिकार भारतीयांना प्राप्त झाले पाहिजेत. मग हे पुढच्या कालावधीमध्ये हे अधिकार भारतीयांना प्राप्त झालेले आपल्याला दिसून येतात. हां, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपण नेहमी राजा राम मोहन रॉय यांचं नाव घेतो, पण त्याचबरोबर आपल्याला जगन्नाथ शंकर सेठांचं सुद्धा नाव घ्यावं लागतं. नाना शंकर सेठ यांचं सुद्धा नाव घ्यावं लागतं. का? सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा कोणी दिला? नाना शंकर सेठ यांनी दिला. सती प्रथा बंद करण्यासाठी नाना शंकर सेठ यांनी काय केलं होतं? कधी पहा, 18 जून 2023 रोजी एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला पाठवलं होतं. आपल्याला विचारतील की महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकानं सती प्रथा बंद करण्यासाठी एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला पाठवून दिलेला होता? कोणी पाठवलं होता? आता आपलं स्पष्ट झालं आहे, नाना शंकर सेठ यांनी पाठवलेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीनं कोणी सह्या केल्या होत्या? त्या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीनं या ठिकाणी राजा राम मोहन रॉय आणि जगन्नाथ शंकर सेठ यांनी याच्यावरती सह्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. लक्षात आलं? कधी झाला होता सतीप्रथा कायदा बंद? 4 डिसेंबर 1829 मध्ये. मग त्यासाठी कोणी प्रयत्न केले होते? भारतीय लोकांच्या वतीनं कोणी त्याच्यावरती सह्या केल्या होत्या? जो अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला पाठवण्यात आला त्याच्यावरती सह्या आपल्या लक्षात येतात. राष्ट्रीय पातळीवरचे नेते राजाराम मोहन रॉय आणि आपल्या महाराष्ट्राचे मुंबईचे शिल्पकार आपण त्याला म्हणतो, त्यांना म्हणतो की जगन्नाथ शंकर सेठ यांच्या सह्या त्याच्यावरती होत्या. शिवाय अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी लढा दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर स्त्रियांसाठी
सूतिकागृहाची त्यांनी उभारणी केली. म्हणजे हे पण तुमच्या नोटबुकमध्ये महत्त्वाच्या प्रश्नामध्ये असलं पाहिजे की स्त्रियांसाठी सूतिकागृहाची उभारणी करणारा समाजसुधारक कोण होता. सुरुवातीच्या प्रारंभिक समाजसुधारक कोण होता, कारण हे प्रारंभिक समाजसुधारक आपण अभ्यासतोय. मग याच्यामध्ये या नाना शंकरसेठ यांचं नाव येतं. तर अशा प्रकारे त्यांनी सामाजिक राजकीय कार्य केलेलं आपल्याला दिसून येत आहे. शिवाय आणखी काय सामाजिक कार्य त्यांचं आपल्याला दिसून येत आहे. बोटीच्या दळणवळणासाठी स्थापन केलेल्या संस्थेला त्यांनी देणगी दिली होती. किती दिली होती देणगी? 1000 रुपयांची देणगी दिलेली होती त्या संस्थेला. कशासाठी देणगी दिलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. बोटीच्या दळणवळणासाठी स्थापन झालेली जी संस्था होती 1000 रुपयाची देणगी दिली. शिवाय त्यांनी एक वस्तू संग्रहालय सुरू केलं होतं. कोणत्या ठिकाणी हे वस्तू संग्रहालय सुरू केलं होतं हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कुठे? भायखळा येथील राणीचा बाग व ऐतिहासिक वस्तू संग्रहालय त्यांनी सुरू केलेलं होतं. भायखळा येथील राणीचा बाग ऐतिहासिक वस्तू संग्रहालय सुरू केलं. शिवाय त्यांचे आणखी काही विचार होते. त्या विचारांमध्ये जो वर्णभेद भारतीय समाजामध्ये होता तो वर्णभेद नाहीसा झाला पाहिजे असा विचार त्यांनी मांडलेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. शिवाय काही संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. हे आपल्याला पुढं पण येईल. या ठिकाणी जर आपण पाहिलं इथे पण आपण करूयात. त्या कोणत्या संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता? ॲग्री हॉर्टिकल्चरल आणि जॉग्राफिकल हे जॉग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेमध्ये त्यांचा ॲग्री हॉर्टिकल्चरल आणि जॉग्राफिकल सोसायटी ह्या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. तर या संस्थांच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा पुढाकार आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे सामाजिक कार्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्याला समावेश करता येतो. शिवाय मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केलेलं दिसत आहे. राष्ट्रीय पातळीवरचे जे नेते होते, नवरोजींसारखे, दादाभाई नवरोजींसारखे जे नेते यांना मार्गदर्शन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सामाजिक कार्यांमध्ये सतीचा प्रश्न, कुठले कुठले पहा. सतीचा प्रश्न, धर्मांतरातींचे शुद्धीकरण आणि स्त्री शिक्षण याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं. अशा प्रकारे या गोष्टींचा मोठ्या प्रमाणामध्ये पुरस्कार त्यांनी केलेला दिसतो. आपल्याला जर कधी विचारलं की त्यांनी कोणत्या गोष्टींचा पुरस्कार केला तर या गोष्टींचा पुरस्कार केलेला दिसतो. हे सतीचा प्रश्न, धर्मांतरातींचं शुद्धीकरण, स्त्री शिक्षण या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत याच्यावरती त्यांनी चर्चा केली आणि या ठिकाणी त्याचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. आता ग्रंथालयांसाठी सुद्धा काम केलं. काही ग्रंथालय निर्माण व्हावीत यासाठी काही देणग्या त्यांनी दिलेल्या होत्या. त्याचा आपण विचार करूयात. मग सुरुवातीलाच आपण म्हटलं उद्देश होता ग्रंथालय वाढली पाहिजेत. मग त्यांनी ग्रंथ घेण्यासाठी कोणत्या सोसायटीला आणि किती देणगी दिली हे विचारण्याची शक्यता असते. कोणत्या सोसायटीला? नॅचरल हिस्ट्री सोसायटीला किती देणगी दिली? तर 5000 रुपये देणगी दिली. लक्षात आलं? ग्रंथ संग्रहालय वाढली पाहिजेत म्हणून त्यांनी ग्रंथ घेण्यासाठी नॅचरल हिस्ट्री सोसायटीला देणगी दिली होती. आपल्याला विधानामध्ये देतील किती देणगी दिली होती तर आपल्याला लक्षात ठेवायचे 5000 रुपये देणगी दिलेली होती. शिवाय पुणे या ठिकाणी असणाऱ्या संस्कृत ग्रंथालयासाठी किती देणगी दिलेली होती? संस्कृत ग्रंथालयासाठी आपण विचार केला तर किती देणगी दिलेली होती? तर या ठिकाणी 5000 रुपये देणगी दिलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आणखी कोणकोणत्या संस्थांना देणगी दिली पहा. त्याच्यामध्ये नेटिव्ह लायब्ररी रीडिंग रूम याला सुद्धा देणगी दिली आहे. किती देणगी दिली आहे? याला 1000 रुपये देणगी दिलेली दिसते. तशा प्रकारे त्यांनी ग्रंथालयांसाठी देणग्या दिलेल्या दिसतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला विधानामध्ये हे जर कधी विचारलं तर किती देणगी दिली वगैरे तर हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. नॅचरल हिस्ट्री सोसायटीला किती देणगी दिली? 5000 रुपये. पुणे या ठिकाणच्या संस्कृत ग्रंथालयाला 5000 रुपये. नेटिव्ह लायब्ररी रीडिंग रूमला 1000 रुपये देणगी दिली. त्यानंतर
कोणत्या ग्रंथालयाची स्थापना केली हे आपल्यासाठी महत्त्वाचं. कोणत्या ग्रंथालयाची त्यांनी स्थापना केलेली दिसते? डेव्हिड ससून ग्रंथालय याची स्थापना केली. कोणत्या ठिकाणी याची स्थापना केली? मुंबईमध्ये याची स्थापना केली. डेव्हिड ससून ग्रंथालयाची स्थापना केली. कोठे केली? मुंबईमध्ये केली. तशा प्रकारे आणि आणखी पहा, व्हिक्टोरिया वस्तू संग्रहालय याच्यासाठी काय केलेलं आहे? व्हिक्टोरिया वस्तू संग्रहालय आणि उद्यान यासाठी 5,000 रुपयाची देणगी दिलेली आपल्याला दिसून येते. तर हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. तर या गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची. कोणत्या ग्रंथालयाची स्थापना केली? डेव्हिड ससून ग्रंथालयाची स्थापना केली. कोठे केली याचा आपण विचार केला. मुंबईमध्ये केली डेव्हिड ससून ग्रंथालय. त्यानंतर आपण व्हिक्टोरिया वस्तू संग्रहालयासाठी आणि उद्यानासाठी किती रुपयांची देणगी दिली याचा आपण विचार केला. तर इथे आपल्या लक्षात आलं 5,000 रुपये इथे देणगी दिलेली आहे. अशा प्रकारे ग्रंथालयांसाठी देणगी दिलेली होती. मग त्या देणगीचं आपल्याला विधानाच्या स्वरूपात एखादं विधान येतं, ते माहीत नसलं की आपलं उत्तर बऱ्याचदा चुकतं. म्हणजे असा सूक्ष्मपणे अभ्यास आपल्याला प्रत्येक समाजसुधारकाचा करावा लागणार आहे. त्यानंतर धर्मार्थ दवाखाना काढला होता. धर्मार्थ दवाखाना या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर कोणत्या ठिकाणी? ताडदेवमध्ये. आपल्या वडिलांच्या नावे धर्मार्थ दवाखाना त्यांनी कुठे सुरू केला होता? तर ताडदेवमध्ये सुरू केला होता. सगळा खर्च स्वतः नाना शंकरसेठ करत होता. आणि हा धर्मार्थ दवाखाना जो ताडदेवमध्ये चालू केला आणि तो कायम चालू राहावा यासाठी त्यांनी किती रुपये सरकारमध्ये जमा केले होते? तर 24,000 रुपये या ठिकाणी सरकारमध्ये जमा केलेले आपल्याला दिसून येतात. शिवाय कालांतराने यामध्ये आणखी 6,000 रुपयांची भर त्यांनी घातली आणि ही रक्कम पुढच्या कालावधीमध्ये नायर हॉस्पिटलला देऊन तिथे कायम स्वरूपाचा एक बेड ठेवण्यात आलेला होता, ज्याला आपण खाट म्हणतो, बेड. तशा प्रकारे धर्मार्थ दवाखान्याची स्थापना झाली. लक्षात आलं? कोठे झाली? ताडदेवमध्ये झाली. आपल्या वडिलांच्या नावानं हा दवाखाना त्यांनी सुरू केला होता. सगळा खर्च नाना करत होत्या आणि हा दवाखाना कायमस्वरूपी चालू राहावा यासाठी त्यांनी सरकार काही रक्कम जमा केली होती. किती रुपये आपण म्हटलं? 24,000 रुपये. याच्यामध्ये अजून 6,000 रुपयांची भर त्यांनी घातली, म्हणजे एकूण 30,000 रुपये. आणि कालांतराने ही रक्कम कोणत्या हॉस्पिटलला? तर नायर हॉस्पिटलला देऊन तिथं एक कायमस्वरूपाचा बेड ठेवण्यात आलेला होता. तशा प्रकारे हा दवाखाना त्या कालावधीमध्ये त्यांनी सुरू केलेला होता, हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर पहा, सामाजिक कार्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आयुक्त असताना काय काय कामगिरी केली? आरोग्य व्यवस्था, विहिरी, तलाव या योजना अंमलात आणल्या. गॅस कंपनी सुरू केली. धर्मार्थ दवाखाना आत्ता आपण पाहिला. जे हॉस्पिटलचा पाया घातला. शिवाय मुंबई शहरामधील वाढत्या लोकसंख्येला पाणी मिळावं म्हणून विहिरी तलावांची योजना त्यांनी आखली. आणि मुंबई शहरामध्ये स्मशानभूमी आणि दिवाबत्तीची पण सोय केलेली होती. अशा प्रकारे वेगवेगळी सामाजिक कार्य यांनी आपल्याला पार पाडलेली दिसत आहेत. त्यानंतर पहा, कला जपण्यासाठी प्रयत्न केले. मुंबईमध्ये नाटकाचं थिएटर हवं म्हणून प्रयत्न केले. आणि मग विष्णुदास भाव्यांची नाटकं नानांनी स्वतःच्या वाड्यात जागा देऊन उभारलेल्या थिएटरामध्ये केलेली होती. कोणाची नाटकं? विष्णुदास भाव्यांची नाटकं स्वतःच्या वाड्यात जागा दिली. म्हणजे नाटकांसाठी स्वतःच्या वाड्यात नाटकाची कला जपण्यासाठी स्वतःच्या वाड्यात जागा देणारे समाजसुधारक कोण होते? नाना शंकरसेठ होते. तशा प्रकारे क्वेश्चन्स विचारतात, ते लक्षात. वकिलांसाठी सुद्धा काम केलंय. काय केलंय? काय होत होतं? स्मॉल कॉज कोर्टातील जे खटले आहेत ते खटले चालवण्याचा अधिकार कोणाला होता? फक्त बॅरिस्टरलाच होता. सिच्युएशन काय होती? कोठे न्याय दिला? पहा, बॅरिस्टरलाच. म्हणजे सिच्युएशन काय होते तुमच्या लक्षात येईल की स्मॉल कॉज कोर्टातील खटले चालवण्याचा अधिकार फक्त बॅरिस्टरची पदवी असणाऱ्या लोकांनाच होता. मग नानांनी आपलं त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि या कोर्टामध्ये खटले चालवण्याचा अधिकार या वकिलांना सुद्धा मिळवून दिला.
लक्षात आलं? वकिलांसाठी केलेलं कार्य. मग आपण सुरुवातीची सिच्युएशन लक्षात घेतली की स्मॉल कॉज कोर्टामधील खटलं चालवण्याचा अधिकार फक्त कोणाला होता? बॅरिस्टरलाच होता. पण हे खटले चालवण्याचा अधिकार त्यांनी वकिलांना सुद्धा मिळवून दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर हिंदू समाजासाठी प्रयत्न केला. काय झालं होतं की भिवंडी या ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली झालेल्या होत्या आणि मग हे प्रकरण कोर्टात गेलं. या हिंदूंच्या विरोधात कोर्टानं निकाल दिला. या प्रकरणी नाना शंकरशेठ यांनी लक्ष घालून गव्हर्नरांची भेट घेतली आणि या खटल्याची फेर तपासणी केली आणि दंगेखोरांना कडक शिक्षा मिळवून दिलेल्या होत्या आणि हिंदूंना न्याय मिळवून दिला. तर अशा प्रकारे हिंदू समाजासाठी प्रयत्न त्यांनी केलेला होता. त्यानंतर जलवाहतुकीच्या साधनांच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केला. जलवाहतुकीच्या साधनांचा विकास व्हावा म्हणून बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी काढली होती आणि या कंपनीनं 5 बोटी खरेदी करून पश्चिमेच्या किनारपट्टीवर वाहतूक सुद्धा सुरू केली होती. म्हणजे या कंपनीचं नाव आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागतं. जलवाहतुकीच्या साधनांचा विकास व्हावा म्हणून बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी काढली. या कंपनीनं काय केलं होतं? 5 बोटी खरेदी केल्या आणि पश्चिमेच्या किनारपट्टीवरती वाहतूक सुरू केली. म्हणजे किती दूरदृष्टी आपण ज्याला म्हणतो ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे. आणि हे लक्षात ठेवायचं आहे, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी काढलेली होती. 5 बोटी खरेदी केल्या आणि किनारपट्टीवरती वाहतूक सुरू केलेली होती. कायद्यांसाठी आग्रह धरला त्यांनी. काही कायदे झाले पाहिजेत यासाठी आग्रह धरला. उदाहरणार्थ कोणतं आहे? बाल गुन्हेगारीचा कायदा झाला पाहिजे, जुगार याच्या विरोधामध्ये कायदा झाला पाहिजे. तशा प्रकारे कायदे करण्यासाठी त्यांनी आग्रह धरलेला होता. त्यानंतर कृषीसाठी काय केलं पाहू. नाना शंकरशेठ यांनी कोणत्या ठिकाणी? मॉरिशस येथून कशाचे बियाणे? ऊसाचे बेणे आयात करण्यासाठी पुढाकार घेतलेला होता. ऊसाचे बेणे आयात करण्यासाठी पुढाकार घेतला. महत्त्वाचं कृषीसाठी असणारे योगदान काय? मॉरिशस येथून ऊसाचं बेणं आयात करण्यासाठी पुढाकार घेतला. शिवाय रॉयल एशियाटिक सोसायटी, आता हे वेगळा भाग आला, पण कृषीसाठी काय केलं ते यापूर्वरच्या 2 ओळी लक्षात ठेवायच्यात. हा वेगळा. रॉयल एशियाटिक सोसायटीला त्यांनी 5,000 रुपयाची देणगी दिली होती. देणगीमध्ये आपल्याला जायला हवं होता हा वाक्य, पण या ठिकाणी आलाय. असो. कृषीसाठी काय केलंय? मॉरिशस येथून कशाचे बेणं? ऊसाचं बेणं आयात करण्यासाठी पुढाकार घेतला आणि रॉयल एशियाटिक सोसायटीला किती रुपयांची देणगी दिली? तर 5,000 रुपयांची देणगी दिलेली दिसून येते. त्यानंतर कमर्शियल बँक ऑफ इंडियाचं डायरेक्टर होते. मुंबईमध्ये हे कमर्शियल बँक ऑफ इंडियाचे डायरेक्टर होते. शिवाय मर्कंटाईल बँकेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. त्यानंतर कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उभारणीत त्यांचा पुढाकार होता. म्हणजे बँकांच्या उभारणीमध्ये सुद्धा त्यांनी पुढाकार घेतलेला होता. तशा प्रकारे कमर्शियल बँक ऑफ इंडियाचं डायरेक्टर, मर्कंटाईल बँकेच्या स्थापनेमधील त्यांचा सहभाग, कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उभारणीमध्ये सुद्धा त्यांचा पुढाकार होता. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा कोणकोणती पदं त्यांनी भूषवली. बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते 1850 ते 56 या काळात. बोर्ड ऑफ एज्युकेशन याचे सदस्य कोणत्या कालावधीमध्ये होते? 1850 ते 1856 या कालावधीमध्ये सदस्य होते. मुंबई विद्यापीठाचे फेलो होते. आपण सुरुवातीला पण अभ्यासलं. त्यानंतर म्युनिसिपल कमिशनरवर त्यांनी सदस्य म्हणून काम केलं. त्याच्यानंतर पहा GIP रेल्वेच्या संचालक मंडळावर ते सदस्य होते. तशा प्रकारे त्यांनी काही पदं भूषवलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते. आपल्याला विधानामध्ये देतील. बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते, मुंबई विद्यापीठाचे फेलो होते, म्युनिसिपल कमिशनवर सदस्य म्हणून काम केलं, GIP रेल्वेच्या संचालक मंडळावर ते सदस्य होते. तशा प्रकारे त्यांनी काही पदं भूषवलेली होती. ब्रिटिशांनी त्यांना काही किताब दिले. आता एवढं मोठं काम केल्यानंतर किताब मिळणं तर आवश्यकच होतं. ब्रिटिशांनी त्यांना काही किताब दिले होते. काय? JP. यासाठी त्यांनी आंदोलन पण केलं होतं की अशा प्रकारचा किताब भारतीयांना मिळावा आणि हा किताब त्यांनाच दिलेला दिसतो पुढच्या कालावधीमध्ये.
ब्रिटिशांनी त्यांना जस्टिस ऑफ द पीस JP हा किताब दिलेला होता. JP म्हणजे काय? तर JPचा अर्थ असा होतो की जनतेला न्याय मिळावा म्हणून राजानं नेमलेला जो प्रतिनिधी असतो त्याला JP जस्टिस ऑफ द पीस असं म्हटलं जातं. तर मग या पदाचा उपयोग त्यांनी कशासाठी केला? तर जनतेची गाऱ्हाण सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. जनतेच्या समस्या त्यांनी सरकारपर्यंत पोहोचवल्या आणि त्याच्यावरती उपाय त्यांना करायला लावले. तर अशा प्रकारे ब्रिटिशांनी त्यांना जस्टिस ऑफ द पीस JP हा किताब दिलेला होता. लक्षात आलं? पुढे जाऊया. प्रश्न काय? जगन्नाथ शंकर सेठ यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना खालीलपैकी कोणती पदवी देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं? कोणती पदवी देऊन सन्मानित केलेलं होतं? आपल्या लक्षात येतं कोणती पदवी देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं? जस्टिस ऑफ द पीस राव बहादूर राजा सर. कोणती दिली होती? जस्टिस ऑफ द पीस ही पदवी दिलेली आपल्याला दिसून येते. लक्षात आलं? जगन्नाथ शंकर सेठ यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारनं त्यांना कोणती पदवी दिली होती? जस्टिस ऑफ द JP आपण म्हटलं जस्टिस ऑफ द पीस ही पदवी दिली होती. मृत्यू 31 जुलै 1865 मध्ये. 31 जुलै 1865 मध्ये मृत्यू झालेला दिसतो त्यांचा. मृत्यूनंतर त्यांचा पुतळा लंडनमध्ये तयार केला गेला आणि बोटीनं मुंबईत आला. आणि पुतळा कुठे बसवण्यात आलेला होता? तर या मुंबईच्या टाउन हॉलमध्ये तो पुतळा बसवण्यात आलेला होता. लंडनमध्ये तयार केला. आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं. आपल्याला विषयातील आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असं कोणाला म्हटलं जातं? लोकाग्रणीतील पहिले असं कोणाला म्हटलं जातं? तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री लोकाग्रणीतील पहिले. तशा प्रकारे त्यांना ओळखलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं. मृत्यू 31 जुलै 1865 तुमच्या लक्षात आलं. मृत्यूनंतर पुतळा लंडनमध्ये तयार केला, मुंबईमध्ये आणला, मुंबईच्या टाउन हॉलमध्ये बसवला आणि आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे गंगोत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं. लोकाग्रणीतील पहिले अशी त्यांना ओळखलं जातं. मृत्यूनंतर आणखी आपल्याला सांगतात की मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये अशी काही विधानं आपल्याला विचारतात, ती माहिती असणं गरजेचं आहे. एशियाटिक सोसायटीमध्ये, मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये कसा संगमरवरी पुतळा उभारण्यात आलेला होता? संगमरवरी पुतळा उभारण्यात आलेला होता. त्याच्यानंतर दक्षिण मुंबईतील पूर्वी गिरगाव रोड आणि ग्रँट रोड येथील चौक आहे, त्याला नाना चौक असं नाव दिलं गेलेलं आहे. तशा प्रकारे मृत्यूनंतर त्यांचं महत्त्व मुंबईमध्ये आपल्याला दिसून येतं की त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली गेली असं आपण म्हणूयात. आता नाना शंकर सेठ यांच्याबद्दल कोणी काय काय मतं व्यक्त केली होती या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो आहे. सुरुवातीला आचार्य जावडेकर काय म्हणतात? आचार्य जावडेकर म्हणतात की लोकांच्या वतीनं सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईचे पहिले पुढारी म्हणजे नाना शंकर सेठ असं कोणी म्हटलं होतं? तर या आचार्य जावडेकरांनी म्हटलेलं होतं. लक्षात आलं? आचार्य जावडेकर काय म्हणतायत? लोकांच्या वतीनं सरकारशी बोलणारे आणि मध्यस्थी करणारे मुंबईतले पहिले पुढारी होते नाना शंकर सेठ असं आचार्य जावडेकर म्हटले होते. त्याच्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आहेत पहा, काय म्हणतायत? हे संबंध देशातील पूर्ण देशातील, संबंध देशातील म्हणजे पूर्ण देशातील, संबंध देशातील उच्च प्रवृत्तीचा आदर्श, संबंध देशातील उच्च प्रवृत्तीचा आदर्श म्हणजे नाना जगन्नाथ शंकर सेठ यांच्या कार्यानं भारतीय समाजक्रांतीचा पहिला पाया घातला गेला असं म्हटलं होतं. त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी काय म्हणतात? ज्यांनी शिक्षणाचं बीज रुजत घातलं, त्याची निगा राखली आणि आज दृष्टीस पडणारी त्यांची निरामय अभिवृद्धी होईपर्यंत त्याचा परिपोष केला, त्या आघाडीच्या पहिल्या कार्यकर्त्यात
जगन्नाथ शंकरसेठ हे पहिले होते. शिक्षणाचं बीज रुजत घातलं, हे एवढं वाक्य लक्षात ठेवा. आणि मग पुढचं तुमच्या लक्षात येईल. ओळखायसाठी कोणी म्हटलं शिक्षणाचं बीज रुजत घातलं, त्याची निगा पण लागली. एखादं झाड लावलं निघून गेलं असला प्रकार नाही. मग ते कोणी खाल्लं काय काय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही असा काही प्रकार नाही. शिक्षणाचं बीज रुजत घातलं, त्याची निगा राखली आणि आज दृष्टीस पडणारं जे आपल्याला मुंबई शहर दिसत आहे ते याचाच परिणाम आहे. म्हणजे त्याचीच पुढं पालन पण केलं. तर या आघाडीच्या पहिल्या कार्यकर्त्यात जगन्नाथ शंकरसेठ पहिले होते. दादाभाई नौरोजी म्हणतात. आचार्य अत्रे काय म्हणतात? आचार्य अत्रे म्हणतात की मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट ही पदवी त्यांना यथार्थ आहे. त्यांची बुद्धी अत्यंत कुशाग्र होती असं आचार्य अत्रे यांनी नाना शंकरसेठ यांच्याबद्दल उद्गार काढलेले आपल्याला दिसतात. प्राध्यापक गंगाधर गाडगीळ काय म्हणतात? नाना शंकरसेठ आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. कोण म्हटलं होतं असं? गंगाधर गाडगीळ यांनी हे उद्गार काढलेले होते, हे लक्षात ठेवायचं. आधुनिक भारताचे शिल्पकार. त्याच्यानंतर नर फाटक काय म्हणतायत? मुंबईचे आद्य शिल्पकार आणि पहिले नागरिक. पहिले नागरिक, मुंबईचे आद्य शिल्पकार आणि पहिले नागरिक नर फाटक यांनी असे उद्गार काढलेले आहेत. तशा प्रकारे प्रारंभीच्या समाजसुधारकांमध्ये नाना शंकरसेठ यांच्याबद्दल आज आपण माहिती काढली, माहिती घेतली. आता याच्यावरचे तुम्हाला सखोलपणे जर प्रश्न सोडवायचे असतील तर पुढच्या 2 दिवसामध्ये समाजसुधारक याच्या नावाखाली प्रत्येक समाजसुधारकाचे 50-60 प्रश्न असतील. मग तुम्हाला सगळ्या समाजसुधारकांवर संपूर्णपणे सखोलपणे अभ्यास होऊन सगळे मिळून 1000-1200 प्रश्न तिथे सोडवता येतील. तर त्या ठिकाणी तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल, हे जे तुम्ही ऐकलं, तुम्हाला जे समजलं, तर तिथे जाऊन तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. म्हणजे दोन्ही मिळून परिपूर्ण होईल. तर या ठिकाणी आपण थांबतोय. तुम्हाला समाजसुधारक समजले असतील असं अपेक्षित धरतं. आणखी काही तुमच्या समस्या असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येतील मला. त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करता येईल. तर या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.